नमस्कार मित्रांनो, आज आपण पुण्यातील शनिवार वाड्याला भेट देणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजामाता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, जी अनेक ऐतिहासिक वास्तूंनी पावन झालेली आहे, त्यांपैकी एक शनिवार वाडा। शनिवार वाडा हा मुळा मुठा नदीच्या काठावर बांधलेला एक भव्य असा वाडा, जो लाल महालाच्या शेजारीच आहे। मित्रांनो, हा आहे शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा। हा दरवाजा दिल्ली दरवाजा या नावाने ओळखला जातो। हा दरवाजा 21 फूट उंच व 14 फूट रुंद असा आहे। दरवाजावर अनुकुचीदार खिळे लावलेले आहेत व जाड लोखंडी पट्ट्या लावून दरवाजा भक्कम करण्यात आला आहे। हा दरवाजा उत्तरेला आहे। तसेच थोरल्या बाजीरावांची दिल्ली काबीज करण्याची इच्छा, यामुळे या दरवाजाला दिल्ली दरवाजा असे नाव दिले गेले। दरवाजातून आत गेल्यावर तिकीट काउंटर आहे। वाडा पाहण्यासाठी प्रत्येकी 25 रुपये दर आकारला जातो। सध्या शनिवार वाड्याची सुरक्षा पुणे महानगरपालिका करत आहे। मुख्य दरवाजातून आत गेल्यावर पायऱ्या चढून वर गेल्यावर आपणास भव्य असा नगारखाना दिसतो। नगारखान्याचे बांधकाम आजही सुस्थितीत आहे आणि नगारखान्यातून आपणास एका बाजूला दिसतो तो उंच असा गर्वाने फडकत असलेला तिरंगा आणि कर्तबगार बाजीराव पेशव्यांचा अश्वारूढ पुतळा, तर दुसऱ्या बाजूस पाहिले असता दिसतो तो फक्त जोते शिल्लक असलेला शनिवार वाडा। परंतु तसे असले तरीही आपण या जोत्यावरून वाडा किती भव्य असेल याचा अंदाज बांधू शकतो। छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य नामशेष करण्याची औरंगजेबाची इच्छा शेवटपर्यंत पूर्ण झाली नाही। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सम्राट बनलेल्या आझमशहाने 18 मे 1707 ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू छत्रपती शाहू महाराजांची मोगलांच्या कैदेतून सुटका केली। तेव्हा शाहू महाराज दक्षिणेत म्हणजे सातारा येथे आले। त्यावेळी पुणे प्रांताचे सुभेदार असलेले बाळाजी विश्वनाथ यांनी छत्रपती शाहूंना मोठ्या प्रमाणात साथ दिली। शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना 1713 मध्ये पेशवे पद दिले। बाळाजी विश्वनाथ यांची 2 मुले बाजीराव आणि चिमाजी अप्पा आणि 2 मुली। बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मोठे पुत्र बाजीराव यांना छत्रपती शाहूंनी पेशवे पद दिले। पेशवे म्हणजे पंतप्रधान होत। सुरुवातीला पेशवे कुटुंब पुण्याजवळील सासवड येथे राहत होते, परंतु तेथे असणाऱ्या पाण्याच्या टंचाईमुळे बाजीराव पेशवे यांनी पुण्यात स्थायिक होण्याचे ठरवले व त्यासाठी जागेची निवड करीत असताना पुण्यातील झांबरे पाटलांकडून लाल महालाजवळच असणारी जागा विकत घेतली। जेव्हा 1730 मध्ये वाड्याची पायाभरणी झाली, तेव्हा बाजीरावांनी त्यावेळेला भग्न अवस्थेत असलेल्या लाल महालाच्या जागेवरून एक मूठभर माती आणून शनिवार वाड्याच्या पायात टाकली। यामागे एकच उद्देश असावा की छत्रपती शिवाजी महाराज व मातोश्री जिजामाता यांचा आशीर्वाद व त्यांचे स्मरण कायम राहावे। 10 जानेवारी 1730 मध्ये शनिवार वाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली, तर 22 जानेवारी 1732 मध्ये वाड्याची वास्तुशांती करण्यात आली। त्या दिवशी वार होता शनिवार, म्हणून या वाड्याला शनिवार वाडा असे नाव ठेवण्यात आले। 1732 मध्ये पेशवे कुटुंब शनिवार वाड्यात राहण्यास आले।
1732 नंतरही या वाड्यात वारंवार बांधकामे बदल होत राहिले. मुख्य दरवाजाचे काम पूर्ण होण्यास 1760 हे वर्ष उजाडले. मित्रांनो, बाजीराव पेशव्यांनी वाड्याचे बांधकाम केले तेव्हा वाडा मर्यादित स्वरूपात होता. परंतु जसजशी गरज भासू लागली, म्हणजे पेशवे कुटुंबाचा विस्तार जसजसा झाला, तशी बांधकामेही वाढल्याचे सांगितले जाते. शनिवार वाडा हा 7 मजली व 7 खणी होता असे सांगण्यात येते. वाड्यामध्ये आपणास महानगरपालिकेने शनिवार वाड्याबद्दलच्या माहितीचे बोर्ड ठिकठिकाणी लावलेले दिसतात. हे आहे हजारी कारंजे. हजारी कारंजे कमळ आकाराचे असून त्याचा घेर सुमारे 80 फूट होता. कारंजामध्ये 16 पाकळ्या असून प्रत्येक पाकळीतून उडणारे फवारे हे अतिशय सुंदर दिसत. शनिवार वाड्यामध्ये गणेश महाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसे महाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा दिवाणखाना, हाशांचा दिवाणखाना, नारायणरावांचा दिवाणखाना, अस्मानी महाल इत्यादी महाल होते. परंतु ते आज अस्तित्वात नाही, कारण शनिवार वाड्याला 1808, 1812 व 1813 मध्ये छोट्या मोठ्या आगी लागल्या होत्या. या वाड्याच्या भोवताली वाड्याच्या सुरक्षेसाठी नानासाहेब पेशव्यांनी 4ही बाजूंनी 950 फूट लांबीची तटबंदी भिंत बांधली होती. ती आजही दिमाखाने उभी आहे. तटबंदीला 5 मोठे दरवाजे आणि एकूण 9 बुरुज आहेत. या बुरुजांवर तोफा बसवण्याची उत्तम सोय केलेली आहे. तटबंदीला जे 5 दरवाजे आहेत, या दरवाजांना अनुक्रमे मस्तानी किंवा अली बहादर दरवाजा, खिडकी दरवाजा, गणेश दरवाजा, जांभूळ दरवाजा आणि नारायण दरवाजा ही नावे देण्यात आली आहेत. नानासाहेब पेशव्यांनी गणेश महालाचेही निर्माण केले होते. गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा हा त्या मागचा उद्देश होता. मित्रांनो, शनिवार वाड्याबद्दल अनेक रहस्यमयी कथा सांगितल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे काका मला वाचवा असा आवाज अमावस्या व पौर्णिमेला वाड्यातून येतो
असे काही लोक म्हणतात। यामागील कहाणी अशी सांगितली जाते, नानासाहेब पेशव्यांचे चिरंजीव नारायणराव पेशवे हे अगदी कमी वयात पेशवे पदावर बसले होते। हे त्यांचे सख्खे चुलते रघुनाथराव व आनंदीबाईंना खटकत होते। रघुनाथरावांनी मारेकरी लावून नारायणरावांची हत्या केली व प्रेत मुळामुठा नदीमध्ये टाकले। जेव्हा मारेकरी नारायणरावांना मारण्यास आले तेव्हा ते रघुनाथरावांना काका मला वाचवा अशी हाक मारत होते। म्हणून असे म्हटले जाते की नारायणरावांचा आत्मा आजही शनिवार वाड्यात फिरतो आणि काका मला वाचवा आवाज येतो, परंतु हे आवाज येणे कितपत खरे आहे हे माहीत नाही। असा भव्य शनिवार वाडा 1828 मध्ये लागलेल्या भीषण आगीत जळून भस्मसात झाला। आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी तब्बल 7 दिवस लागले। या आगीतून फक्त वाचली ती वाड्याची तटबंदी, दरवाजे व नगारखाना। मराठा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या आणि अटकेपार झेंडा लावणाऱ्या पेशव्यांचा शनिवार वाडा आपणही आवर्जून पाहावा। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व फॅमिलीसोबत। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।